तुम्ही पण सगळ्यांनी लक्ष द्या. गेम सांगतोय. दुसरा ग्रुप आहे ना 6, 7, 8, 9 लाईनच्या मागे उभे राहतो. हॅलो, या ठिकाणी बॉक्स ठेवलेला आहे. यामध्ये प्लॅस्टिकचे बॉल आहेत. तुमची वेळ सुरू होणार. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ मिळणार. या बॉक्स मधनं एका वेळी 1 बॉल न्यायचा आहे आणि तो त्या खुर्चीवर ठेवायचा आहे. लांबून टाकायचं नाहीये. खुर्चीवर ठेवायचं आहे. खुर्चीवरनं खाली पडल्या बॉलचं परत वर ठेवून काउंट करायचं आहे. एका मिनिटात तुम्ही जास्तीत जास्त जेवढे बॉल न्याल तेवढे पॉईंट तुम्हाला या ठिकाणी मिळतील. ओके, गेम समजला? उभे राहा. आता आपली खुर्ची लक्षात ठेवा. अजून कोण आलंय का? आता या तिकडे या. आता झाल्या. आता बसा. आता बस झाल्या. नऊ दिले त्या ठिकाणी होईल तो ग्रुप एक नवीन तयार होतोय. या ठिकाणी तुम्हाला ठीक आहे. आता मेंबर वाढले. जरासा वेळ 45 सेकंदात बॉल न्यायचे आहेत. चला जरा पहिली जरा पुढे तुम्हाला उडवतील ते. पहिली जरा बाजूला राहा. त्यात आवाज जाणार जोरात तुम्हाला उडवणार. बघा दोघांना अंतर सेम आहे. जरा एकदा जेवढ्या टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. गेम सुरू होतोय. 1, 2, 3 सुरू. इकडचे बॉल राहिले आणायची आहे. कुठे गेली ती? दुसऱ्या वेळी दुसऱ्या नाही. त्याला पिवळा ग्रुप या पुढे. तुमची वेळ सुरू होते. गेम समजला ना? हा जोरदार दिसतात तयारी. एक बाजू जरा बाजूत राहा. तुमका ते उडवून टाकले पैठणीचे विषय आहे त्यांच्या. 1, 2, 3 सुरू. एका वेळी एक आहे. हो का? एका वेळी एक काढायचं नाहीये. दुसऱ्यांना काढायचं नाही.
एका वेळी एक. पटापट पटापट पटापट. बघा मगाशी त्या 2 वहिनींनी 10 नेले आहेत, तुम्हाला 11 तरी कोणाला न्यावे लागतील तर पुढे जाणार. चौकास पडू नका. 5 4 बसा पडला तो तिथे. 3 2 1. स्टॉप 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 स्टॉप. बस 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 बस. या गेम मध्ये ज्यावेळी सगळे खेळ होतील त्यावेळी तुम्हाला निश्चितच एक नवीन विनर या ठिकाणी मिळेल. दुसरा गेम सुरू करतो या ठिकाणी. मेंबर या पिवळे मेंबर, पिवळे बिल्ले 9 मेंबर लाईन मध्ये उभे राहा. फक्त जरासं गॅप ठेवा मध्ये. अजून एक गॅप. सगळे या 9 जण या लाईन मध्ये उभे राहा. 1 2 3 4 प्रमाणातला म्हणजे गुण लिहायला बरे पडते. जोडून घ्या. काय बॉक्स मध्ये बाहुल. या ठिकाणी एक साधा सोपा गेम आहे बघा. साधा सोपा गेम आहे. नाही नाही काही एक नाही. डोक्या बिक्यार काही नाही अजिबात नाही. साधा सोपा गेम. तुम्हाला आता आम्ही उसळ पाव देणार खायला. दोन आहेत प्रत्येकाकडे. एका उसळ आणि एकाच पाव. 9 दगणार नाही असे उभे राहा. 2 स्ट्रॉ दे आणि तिथे 2 स्ट्रॉ फक्त पुढे ठेव. हे बघा गेम सोपा आहे लक्षात घ्या. जरा भाई 1 मिनिट. गेम सांगतो फक्त. गेम साधा सोपा आहे. 2 बाउल पैकी एका बाउल मध्ये काळे वाटाणे आहेत आणि तुम्हाला स्ट्रॉ देण्यात येईल. स्ट्रॉने एक वाटाणा उचलायचा, एका वेळी दुसऱ्या बाउल मध्ये टाकायचा आहे. तुम्हाला 1 मिनिटाची वेळ मिळेल. 1 मिनिटात जास्तीत जास्त जरा प्रॅक्टिस करून बघा. फक्त मिळाल्यानंतर एक तुम्हाला एक्स्ट्रा स्ट्रॉ दिलेला आहे आणि तुमचा गेम झाला की स्ट्रॉ टाकून द्यायचा आहे तिथल्या तिथे. असं नाही उचलायचे तोंडाने फुंकून असं नाही मॅडम. हा स्ट्रॉ ओढतात ना लिंबू आतमध्ये ओढा आणि मग बाहेर सोडा. लक्षात घ्या. नाही सगळ्यांचे जातात त्यांचे. तुमचं वाटाणं मोठं इलाजच नाही. बघा आरामात. दुसरं उचला ना. दुसरं लहान असतं तो उचला. हे बघा यांचे गेले. हे बघा हा पटापट 1 मिनिटाचा वेळ मिळणार आहे. गेम फक्त समजून घ्या. 1 मिनिटात 50 वाटाणे टाकलेले आहेत काही काही महिलांनी. दुसऱ्या एक ग्रुप यांच्या मागे उभे ना. थांबा मी सांगणार करावं. दुसऱ्या मागे उभे राहा. त्यांचं काउंटिंग करायचं आहे. जे काय टाकतील ते आपण काउंट करून घेऊ. एकच ग्रुप या म्हणजे तुम्हाला पुढे ताबडतोब खेळता येईल. क्लिअर करा. क्लिअर करा. इकडे टाका. क्लिअर करून घ्या सगळे. ओके 1 2 3. जरा एक जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. अरे वा वा वा. बघा बघा पटापट. बघा बाजूच्या किती गेले बघा. 5 4 3 2 1. स्टॉप. थांबा 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 थांबा. या पुढे पटकन काउंटिंग करून घ्या. काय राहिले ते बघा. इकडे 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 आता पुढे या कोणतरी त्यांचे काउंटिंग करून घ्या. बाकीचे स्पर्धा या ना पुढे. हे पिंकवाले जरा पटकन या इथे. त्यांचं काउंट करा जरा.
जोरदार टाळ्या त्यांच्या ठेवायचा. 45 सेकंदात 31 वाटण आहे. साधा सोपा गेम आहे. ज्याला समजलं त्याला समजलं, जमलं त्याला जमलं. हा स्कोर आहे बघा. याच्यात तुम्ही स्कोर करू शकता. जरा क्लिअर करा तुमची. ज्यांचे लिहून झाले त्यांनी एका उचलून घ्या आणि दुसरा ग्रुप पुढे पिंक वाला तुम्ही जरा मागे उभं त्याच्या काउंटिंगसाठी. बरोबर नवीन स्ट्रॉ देत एक्स्ट्रा टाकून द्या. तुम्हाला माहिती घ्या. पुढचा ग्रुप या पिंक ग्रुप या. गुलाबी गुलाबी ग्रुप 1 2 3 4 5 6 7 8 9 उभे राहा. 10 मागे राहा तुम्ही तिकडे. 10 गुलाबी 10 तिकडे या. मॅडम साठी चला. पुढचा ग्रुप या. झाले लिहून झाले. पुढचा ग्रुप या. आकाशी तर त्यांच्या मागे उभे तरी मोजून घ्या पटकन. चला मागे उभे तरी मोजून घ्या पटापट. इकडे मका लक्ष ठेवतो लागतो. कुठतच नाही. मोजून बघा तुम्ही. इथे दोघांचे तिन्ही उचलले एकटे. मग कुणाच्या खांद्यावर कुणाचे होते. मॅडम नाव काय? श्रेया कोरगावकर वहिनी 37 वाटाणे उचलले आहेत.
मोजून घ्या मोजून घ्या मोजून घ्या. ही बघा ही मोजू गेली आपल्यापेक्षा जास्त आहेत का बघता. पटकन हे करून घेऊ. कोणतरी मदत दिली टेबल करायला जरा फक्त टेबल करायला. 10 ग्लासाचे 4 3 2 आणि 1 4 3 2 आणि 1 असे मनोरा करायचा आहे. बघा तुमचा ग्लास काढताना चुकलं तर तुमचा मनोरा चुकणार आणि या ठिकाणी 4 3 2 1 झाल्यानंतर पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसायचं आहे. ज्या वहिनी सर्वात पहिल्या बसतील त्यांना 5 गुण मिळतील, दुसऱ्या बसतील त्यांना 4 गुण मिळतील, तिसऱ्या बसतील त्यांना 3, दुसऱ्या बसतील त्यांना 2 आणि नंतर 1. पुढचे 2 घ्या नाही ते मी करतोय. बघा इकडे सगळ्यांसाठी एकदाच दाखवतोय. बघा लक्ष द्या. हे बघा असा मनोरा तयार होणार आहे. खाली 4 3 2 1 ग्लास काढताना सावकाश काढा. मुलांनी जरा लांब राहा, त्यांना तिथं न्यायचंय. लांब राहा. तुम्हाला बोलवणार आहे मी नंतर 2 मिनिटांनी बोलवणार आहे. आता हे बघा असा मनोरा करायचा आहे. मनोरे तयार करायचे ते आपल्या खुर्चीवर जाऊन बसायचं आहे. एकमेकाचा हलवायचं नाही, दुसऱ्याला धक्का द्यायचा नाही, पडायचं नाही. चला तुमची वेळ एकदा दोघा टाळा वाजवा सगळ्यांसाठी. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. बघा कोणी एक ऐकत नाही. मी सांगलं इथं उलटी काढलात तर सोप्या पडतला. उलटी ग्लासला काढायची. डबल गेला हे बघा खाली पण 2 गेली. तुम्ही राऊतरा धडाकतला धडाक.
एक मॅच आता आधी फेल कोण झाले ते बघूया. नाही याचे सगळे पास झाले. पहिलं कोणाला तीन 10 मुलाची यायची 10 मुलं फक्त या कोणतरी मराठी. आणि तिथे सगळे उभे लाईन मध्ये. नको टेबल नको, टेबल काढला तरी चालेल. वाचायला आलं पाहिजे आणि लक्षात ठेवायला आलं पाहिजे. मराठी 3 ते 4 वाक्य लक्षात ठेवायला आली पाहिजेत. फक्त लक्षात घ्या. उगा तुमचं असं ते पुढे जाताना आपापले 2 शब्द घालून कशी वाढते किंवा एका दुसरा शब्द कमी होऊन शेवटच्या पर्यंत कशी पोचते ते आता आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत. एक त्याच्यात मोठं कोण आहे? बाई तू आहे. तू इकडे. तुला मी सांगतो हे वाक्य तुला समजलं काय? फक्त 3 वाक्य आहेत साधी सोपी. बातम्या कशा बदलतात ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत. प्रत्येक वार्ताहर आपापला एक एक शब्द टाकतो किंवा एक एक शब्द गाळतो आणि शेवटी इथे येईपर्यंत काय होईल काय सांगता येत नाही. कदाचित मला वाटतं त्या 3 वाक्यातलं एक जरी वाक्य शेवटपर्यंत टिकलं तरी बस झालं. तू इथे राहतो, तू इथे राहतो. झालंय काम. ये तू इकडे आता, तू इकडे. तुझं झालं काम. चल तू इकडे. त्याच्यात मोठे तू शेवटी राहते राहते. आपण तुला लास्ट करूया तुझ्याकडे. तू तुझं झालं. चल इकडे राह. चल तू त्या दिदीच्या कानात जाऊन सांगायचं वाक्य. जे काय तुला समजलं ते हिच्या कानात सांगतो. हळू सांगायचं कानात. तुला समजलंय? नाही तर बाहेर जा. तू इकडे. तू इकडे पण नाही बाहेर. हे तुला समजणार नाही, सांगायला जमणार ना तुला. बघा अजूनही सांग. हळूहळू कानात कानात सांग. परत सांग. परत काय नाही. हे बघा माका वाटतं सगळे शब्द खाल्याने एवढ्या सोप्या नाहीच आता. मी मोठा होणार. मी मोठा होणार. मी बातमी पुन्हा सांगितलं का? सांग. मी मोठा होणार. मी बातमीदार बनणार. त्यातला एकही शब्द नव्हता. आता मला अजिंक्याच्या वाढदिवसाला जायचं होतं. माझ्या पॅन्टवर मॅचिंग शर्ट नव्हतं. त्या कारणामुळे मी शर्ट घालून गेलो. बघा हे वागाय चुकी नव्हती, परंतु बातमी बघा 10 लोकात एवढा परिस्थिती. पण कठीण झाला तर तुम्हाला मी एक संधी देणार आहे. ज्याच्या चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत 15, 20, 25 आणि 30 गुण. 30 गुणांच्या फक्त 2 चिठ्ठ्या आहेत. तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला 30 गुण सुद्धा तुम्ही या ठिकाणी आज जिंकू शकता. त्यासाठी तुम्हाला एक छोटासा टास्क करायचा आहे. ते कंपल्सरी आहे.
या पटकन या. आणि श्रीषा सिद्धेश कुर्तरकर. तर आता बक्षिस होते 3 आणि स्पर्धक आहेत 4. एका नंबरसाठी टाय झालेले आहे. दोघांना सेम गुण आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक छोटासा 1 मिनिटाचा गेम घेणार आहोत आणि त्याच्यात जो जिंकेल त्याचा नंबर येईल. म्हणजे आता सरळ सरळ सांगतोय 3 आणि 4 मध्ये टाय झाले. 1 आणि 2 कन्फर्म आहेत. त्यामुळे मी आता जे 2 नंबर घेणार आहेत त्यांना 3 आणि 4 नंबरसाठी खेळावं लागेल आणि राहिलेल्या 1 आणि 2 आहेत पण अजून सांगणार नाही. सलोनी भिसे आणि श्रीषा कुर्तरकर पुढे या. इथे स्टेजवर घेऊ. नाही पडणार काय नाही. चॉक आहे. एक बोलून घ्या तुमच्या हातात. दुसऱ्याचा फोडायचा बघा. बाहेर गेलात की बाळा. हा ट्राय का थांबा. गाडी देतो का सांगू ना. ओके ठीक आहे. कामिनी दौलत कांगणे यांना तर प्रथम क्रमांक मिळतोय. श्रेया दत्ताराम कोरगावकर 79 गुणासहित प्रथम क्रमांक मिळालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. सगळे स्पर्धक खेळले त्यामुळे ह्या आजचे सूत्रसंचालक आहेत आमचे उमेश परब साहेब, त्यांचे धन्यवाद. तसेच सर्व महिला ज्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रमाला बहुमूल्य मदत केली आणि प्रत्यक्ष सगळ्यांच्या थँक्यू. तुम्ही सर्वांनी प्रेम दिलं. बरोबर आनंद झाला. पहिल्यांदा सुरुवातीला वाटलं होतं की स्पर्धक कमी असतील परंतु हळूहळू पहिला गेम सुरू होईपर्यंत सुद्धा 40 स्पर्धक झाले आणि बरोबर मजा आली. अशा प्रकारचा गेम जरा वेळ आमच्याकडे कमी पडला नाही तर अजून 2 गेम चांगल्यापैकी. आता जो तुम्ही बलूनचा गेम बघितला तो सगळ्या स्पर्धकांबरोबर आमचा असतो. त्याच्यात फार मजा येते. मी बहिणीला व्हिडिओ दाखवला. तुम्ही बघितला असेल त्यांनी बघितला असेल. परत कधीतरी त्या नाही कधीतरी आपण बोलावलं किंवा त्या आजूबाजूला कोणाला खेळ करायचा असेल आमचे संपर्क साधा. नॉट आउट पैठणी हा एक नवीन प्रकार आम्ही या ठिकाणी सुरू केला. म्हणजे सगळ्या वहिनी शेवटपर्यंत खेळतात त्यामुळे नाराज कोण होत नाही. एकदा गेम आवडले असतील तर आमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. थँक्यू. तर तिसरं बक्षीस सगळ्या महिलांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे. सलोनी भिसे 3रा क्रमांक. दुसरा क्रमांक मिळतोय
दुसरा क्रमांक मिळतोय. सर्व बाजारपेठ महिला मंडळाच्या सदस्यांना मी विनंती करेल. कामिनी कागणे दुसरा क्रमांक. कार्यक्रमाचा क्लायमॅक्स बाजारपेठ महिला मंडळ आणि हनुमान मित्र मंडळ जय हनुमान मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाची प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी मिळते. श्रेया दत्ताराम कोरेगावकर यांना एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. बघायला बघा जरा मारा दिसत तर बघा. प्रेमान काहीतरी हाक मारा बघा. असतं काहीतरी उगाच नाही मग सांगू नको. बघा तुमच्या इथे काय माहित नाही असं का यांनी डायरेक्ट हा नाही म्हणजे दोन तुम्ही बांधून पोहते. अडकले बिचारे अडकले. ओके ठीक आहे. तुम्ही जिल्हा घ्या. बायको उचलून घेतले नाही यांच्याने. ओके ठीक आहे. वैदी जरा एक आपला तुमच्या बरोबर एक फोटो घेऊया आपण विजेत्यांबरोबर फक्त. आणि एक तुम्हाला उखाणं घ्यायचं आहे फक्त. गारवा रवींद्ररावांचे नाव घेते. आज आहे पाडवा. 2 नंबर कांगणे मॅडम. नमस्कार सगळ्यांना. पहिल्यांदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज गुढी उभारली मांगल्याची समृद्धीची नवीन वर्षाची. दौलतरावांचे नाव घेते. साथ मिळो जन्मोजन्मांची. बुकिंग करून टाकला सगळा. काय घ्या पाठांतर बरा आता घ्या. अडकता का म्हणे. ओके ठीक आहे. मार्कस मग पोरगी मग तुमची हो पोरगी अशी काय तुमची मग या 3 वाक्य सांगते ते शेवटी अर्धाच वाक्य कसा पोचला. ओके ठीक आहे. आता शिकवा क्लास घ्या त्यांचे काहीतरी. हंड्यावर हंड्याचा टावर ठेवली परतीत भातावर तुपासारखा रूपाचा आईना. आणि दत्तारामराव म्हणतात की तूच माझी लाडाची मायना. होय होय. ओके थँक्यू.